राम राम मंडळी, कसं काय? सो दिस इज मी चारू आणि मी वनिला राहते. आजच्या 26 डेच्या व्लॉगची सुरुवात होते, ती म्हणजे स्किन केअरनी. नेहमीप्रमाणे तेच स्टेप्स असतात माझ्या स्किन केअरचे. काही नवीन नवल विशेष असं रोजच्या स्किन केअरमध्ये माझं राहत नाही. त्यामुळे मस्त छान स्किन केअर करून घेते आणि लास्ट न विसरता म्हणजे सनस्क्रीन मी लावतेच लावते. त्यानंतर बघते तर काय, हे गोडुले मस्त माझ्याकडे टुकूमुकू बघत होते त्यांच्या छोट्या छोट्या टपोऱ्या डोळ्यांनी. काय कुणास ठाऊक त्यांना काय कळतं, पण हे असे बघत असतात माझ्याकडे सतत. त्यानंतर मी मस्त जेवण करून घेते आणि आज स्पेशल असतो तो म्हणजे आमरस. ह्या उन्हाळ्यातील माझा पहिला आमरस असतो हा. मस्त जेवण झाल्यानंतर विचार केला की चला आज काहीतरी बनवूया. छान माझ्याकडे एक कॅनव्हस होतं, तर म्हटलं चला त्या कॅनव्हसवर काहीतरी नवीन नवल विशेष बनवूया. तर आधी सर्वप्रथम कॅनव्हसला व्हाईट पेंट छान करून घेतलं आणि माझी पेंटिंग करण्याची इच्छा तिथेच मरून गेली, कारण की मला सुचतच नव्हतं की मी याच्यावर काय ड्रॉ करू. असो, पेंटिंग नंतर कधी बनवू म्हणत मी छान अस्थेटिक टाईपने आंबा कापून घेतला आणि तो मस्त खाल्ला. इव्हनिंग झाली होती आणि मग मी केले माझे हेअर स्ट्रेट, कारण की मला जायचं होतं आज एका हळदीच्या फंक्शनला. आणि येल्लो कलरची माझी कुर्ती जी होती ती आयरन करून नव्हती, त्यामुळे मी तिला सर्वप्रथम छान आयरन करून घेतलं आणि मग रेडी व्हायला बसले. इथे थोडं फ्लेक्स मारणं इम्पॉर्टंट होतं म्हणून ते सुद्धा करून घेतलं आणि छान मेकअपला सुरुवात केली. मेकअप काही जास्त असा मला बोल्ड नव्हता करायचा, त्यामुळे सिम्पल असा मेकअप केला आणि आयलायनरची टिकली बिंदी ती तर बनतेच, त्यामुळे ती सुद्धा लावून घेतली आणि अशा प्रकारे मी छान मस्त रेडी झाले. अशी मी सिंपल दिसत होते. हळदीचा लुक होता हा माझा आणि माझ्या बॅकग्राऊंडला प्लीज अवॉइड करा, कारण की मी रेडी होत असल्यामुळे तुम्हाला तो पसारा दिसेलच. मग काय मस्त निघाले रेडी होऊन हळदीच्या फंक्शनला जायला. तिथे गेले तर छान मस्त डेकोरेट करून होतो. छान हळदीचा फंक्शन तिकडे सुरू होता आणि मी माझ्या या फ्रेंडच्या गोडोलीला पहिल्यांदा भेटले. खूप क्यूट आणि गोंडच होती ही. मस्त सगळे फंक्शन एन्जॉय करत होते आणि मी घेतलं जेवणाचं ताट आणि अशी काही मेन्यू होता. मस्त छान जेवण करून घेतलं आणि माझ्या सगळ्या जुन्या मित्रांशी मला आज भेटायला मिळालं, त्यामुळे मस्त वाटत होतं. छान एन्जॉय केलं सर्वांसोबत. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा अँड बाय बाय.